नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। गणपती बाप्पा आले आहेत आणि या गणपती बाप्पासाठी आपल्याला त्यांच्या आवडीचे असे हे मोदक बेसन पिठापासून तयार होणारे दाणेदार मस्तपैकी असे खूपच सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय, बेसन पीठ। यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकले आणि 1 चिमूटभर हळदही टाकले। ते सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये लागण तसं पाणी आपण त्यामध्ये टाकून पूर्णपणे आपल्याला भजे जसं आपण भज्यासाठी पीठ तयार करतो त्या प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकलं तर थोडं पातळही होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं हे मिक्स करून घेतलंय त्यामध्ये आणि पाणी टाकून चांगलं असं फेटूनही घेते आहे। बघू शकता तुम्ही। आता हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचे आणि दुसरीकडे तेलही तापायला ठेवलेलं मी। आता हे सर्व मी परत एकदा फेटून घेते। बघू शकता त्यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकायची गरज नाही आहे। इथे तेलही चांगलं तापलेलं आहे, बघायचे तेल तापलं आहे का नाही। सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवर करायचा आहे, नंतर मग मीडियमवर ठेवायचा आहे गॅस। इथे आपल्याला या मी चमच्याच्या सहाय्याने या प्रकारे असे मी बेसन पीठ टाकून घेते पीठ तेलामध्ये। अशा प्रकारे चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचे। भज्याप्रमाणेच करायचे, पण असं छानसं असं हे तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला। या प्रकारचे जर मोदक केलेत ना, अप्रतिम लागतात, खायलाही खूप चविष्ट लागतात आणि खूप कमी वेळात होणारे हे मोदक आहेत, बेसन पिठापासून तयार होणारे। आपण इथे एक ही बॅच तळून घेतली, आता दुसरी बॅचही अशीच आपण त्याचप्रमाणे तळून घेणार आहोत। थोडं थोडं टाकायचे, जास्त टाकायचं नाही आहे। या प्रकारे टाकायचे आणि चांगलं असं तळून घ्यायचे, जास्तही खूप लालसर होऊ द्यायचं नाही आहे। इथे आता ही दुसरीही बॅच मी अशीच ही तळून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही झालेली आहे। आता इथे पाक तयार करून घेऊया। तोपर्यंत पाक होतोय। 1 वाटी मी जितकं बेसन पीठ घेतलेलं तितकंच मी साखरही घेतली आणि अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं पाणी त्यामध्ये टाकलेलं। आता यामध्ये आपल्याला लाडूला जो कलर टाकतो तो मी लाडूचा कलर या पाकामध्ये टाकून घेतलाय, 1 चिमूटभर फक्त टाकून घेतलाय। पाक तयार होतोय तोपर्यंत आता आपण जे हे तेलामध्ये तळून घेतलेले, आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून छानसं असं बारीक वाटून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही, छानसं बघू शकता, मस्त असं दाणेदार असं वाटलं गेलेलं आहे। याच प्रकारे आता सगळं हे आपल्याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। इथे सगळं बारीक वाटून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। दाखवते मी तुम्हाला, मस्त असं दाणेदार वाटून झाले। आता इथे आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। त्यासाठी 1 तारी पाक बनवायचा आहे, तर 1 तारी पाक बघा कसा बनतो, अशी तार तुटली पाहिजे। आता हे पाक आता यामध्ये सगळं थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचे। तर हे सगळं एका चमच्याने पूर्ण असं, कारण गरम आहे त्यामुळे या चमच्याने मी सगळं मिक्स करून घेते। या बारीक वाटलेल्या सारणामध्ये हे सगळं असं मिक्स वाटून घेते। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वगैरे, परसबी वगैरे तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे हे थोडंसं थंड होऊ द्यायचे, लगेचच्या लगेच गरम गरम नाही बनवायचे, थोडंसं थंड झालेले। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची आहे।
परत हे सगळं मिक्स करून घ्यायचे। तर छानसं असं मिक्स झालेलं आहे आणि थंडही झालेलं आहे। आता याचे आपण असे फटाफट मस्त असे मोदक बनवून घेऊया। तुम्ही लाडूही बनवू शकता, पण मोदक गणपती बाप्पाला आपल्या मोदक फार आवडीचे आहेत गणपती बाप्पाचे, तर हे आपण मोदक त्यांच्यासाठी बनवत आहोत। बघू शकता तुम्ही आता हा पहिला मोदक किती सुंदर झालेला आहे। खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारे हा पदार्थ आहे। दुसराही मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते। बघू शकता तुम्ही छानसा असा मोदक तयार झालेला आहे आता हा। अशाच प्रकारे आपण हे सगळे असे मोदक आता बनवून घेणार आहोत। खूप कमी वेळात हा पदार्थ तयार होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि फटाफट असा तयार होतो। सर्व हे मोदक बनवून झालेले आहेत। यामध्ये 10 ते 15 असे मोदक तयार झालेत, मोठे मोठे छान असे। बघू शकता तुम्ही, दिसायलाही खूप सुबक आहेत आणि तळाच्या कळ्याही खूप छान पडल्या आहेत। तुम्हाला मी हा मोदक तोडूनही दाखवते, किती दाणेदार झालेला आहे।